मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलोय मोरोची गावामध्ये, तालुका माळशिरस आणि जिल्हा सोलापूर. तर आपले जुने मित्र आहेत आणि अनुभवी व्यक्तिमत्व आहेत रणजितदादा साळुंके, ज्यांच्याकडे चांगले पश्मिजे आणि कारवांचे श्वान आहेत. तर यांच्यासोबत आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे. तर दादा, सर्वात पहिले तुमचं चॅनलवर आपलं स्वागत. नमस्ते. आणि यांच्यासोबत आहेत अर्जुन दादा आडाव, आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्याकडे पश्मिजी सुंदर मादी आहे. तुमचंही स्वागत चॅनलवर. तर दादा, तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. आता माझं नाव रणजित तानाजी साळुंके, गाव मोरोची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. क्षेत्रात कधीपासून आहे तुम्ही? आता क्षेत्रात आता माझं वय रनिंग 37 आहे. आमचे चुलत्या 80-82 वर्षाचे आहेत आणि आमच्या चुलत्यांच्या वडिलांना नाद होता. बाबे म्हणायचा कुत्रा आमच्या भागात अतिशय प्रसिद्ध होता. ती सांगणारी माणसं आजही आहेत. कारवांचा होता. म्हणजे असं म्हणता येईल की आता ते मागचं झालेलं जाऊ द्या, जसे आमचे डोळे उघडले तसे कुत्रे आमच्या घरी. हे सगळ्यात पटेल सगळ्याला. आता मागचं आज अनेक जण सांगतील की आमच्या पिढीत, पण मी जसा आहे तसं कारवान पश्मी आमच्या घरी पूर्वीपासूनच आहे. म्हणजे जसं आम्ही खेळतोय तसं ह्यांच्यावरच. बरोबर. पहिले तुमच्यात तुम्ही लहानपणी होता तेव्हा जे कुत्रे घरी होते त्यांच्याबद्दल काय सांगताल? आता ते जुनं ते सोनं, ते कोणीच बदलू नाही शकत. आज हे आपण नाही बदललं ते खरंच. म्हणजे जुनं जे ब्रीड होतं ते सगळं घरच्या खाद्यावर रपटप. आणि पूर्वी लोकांना भयंकर नाद होता की ती कुत्री बी ती इरसाल तशी. माणसांकडे यांत्रिकरणाची गरज वेळ होता माणसांपाशी भरपूर. असं ब्रीडिंग पहिलं व्हायला जायचं. जो चांगला पाळणारा कुत्रा आहे त्याला लोक 100% पहिली पसंती त्याला द्यायची. हा पळतोय कसा, ही कसा. आणि नंतर विषयाला सुंदरतेचा. सुंदरता ही तर कुठल्या ब्रीडिंग करताना बघितली जातेच, त्याच्याशी काय हे नाही. पण पहिलं कसं व्हायचं, जो म्हणजे जास्त कुत्रा पळतोय ही त्याच्यावर पहिल्या लोकांचं जास्त लक्ष असायचं. काम कसं आहे, काम कसं आहे, पळतोय, स्टॅमिना ही ती त्याच्याकडनं जास्तीत जास्त माद्या भरल्या जायच्या. बरोबर. ब्रीडिंग एकतर पहिलं लोक जी पाळणारी कुत्री होती, एकतर ते कमीत कमी नर सोडायची किंवा एखादी पाळणारी माझ्या 10-12 वर्ष त्याची पिल्लच काढत. काय काय माझ्या तर अशा मरून गेल्यात, पण त्यांची पिल्लं नाहीत काय. बरोबर. कारण की त्या लोकांच्या मनात असायचं का ही पळायची कमी येईल. बरोबर. अशामुळे बी थोडं आपलं नकळत नुकसान झालेलंच आहे, ते मान्यच करावं लागेल. अशी आज बी तागात काय काय लोक आहेत की पाळणारे मादी किंवा नर भरत नाहीत लोक. बरोबर. तो ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला आपण कोणाला टॉस नाही करू. तो स्वतंत्र विषय जे आहे त्याचा, माझं ब्रीडिंग करायचं का नाही करायचं. बरोबर. आता ब्रीडिंग करताना नर शोधला पाहिजे कसा, म्हणजे आपल्या जवळचा आहे, मित्राचा आहे, कलर चांगला आहे म्हणून ह्या गोष्टी बाजूला ठेवून प्रॉपर ब्रीडिंगच व्यवस्थित करायचं असेल तर कसा नर निवडला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा विषय ब्रीडिंगचा तुम्हाला जर सांगायचा म्हणलं, कलर हा ब्रीडिंग मध्ये विषयच नाही. बरोबर. कलर नाही तुम्ही काय करू शकत. माझ्या नराचा कलर हा आहे म्हणून मागच्या पुढच्या पिलाला तो कलर येईल कशाहून? बरोबर. 7 जनरेशन बॅक थ्रू पडू शकतो कलर मध्ये. बरोबर. कधीही कुठलाही कलर टॉस होऊ शकतो. बरोबर. 10 वेळा एकच नर आणि एकच मादी बोलले तर 10 वेळा वेगळा कलर पडणार. कुत्रा निवडताना कुत्रा किती चांगला ह्याला महत्व ब्रीडिंग मध्ये, तो किती सुंदर आहे ह्याला अजिबातही नाही. पहिली लोक त्याला पसंती देतात कशाला? कुत्रा किती सुंदर आहे. बरोबर. कुत्रा किती सुंदर आहे ह्याला महत्व नाही. सुंदरता बघितलीच पाहिजे नाही असं माझं मत नाही. बरोबर. पण त्याच्या बॅक जनरेशन, बरोबर, त्याच्या माग काय आहे, कमीत कमी एक 5 पिढ्यापर्यंत त्याच्या मागचा हिस्ट्री आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. तो एक फॉर्म्युला नर निवडताना बरोबर. तो बाकी विषय येतो सुंदरतेचा, त्याचं तोंड कसं असावं, म्हणजे फ्युचर की पश्मीत काय पाहिजे, शेपूट कसा पाहिजे, त्याची स्ट्रेट लाईन, तोंड, डोकं, कानाची पाळी, चौक, दोन्ही छातीतला गॅप, बरोबर, पायातले अंतर, बरोबर. ह्या गोष्टी ह्या तुम्ही नंतर कसा पाहिजे छातीतला? छातीतला गॅप जास्त पाहिजे, रुंद, जितकी छाती रुंद. म्हणजे आपल्या पुरुषात सुद्धा कसं बघितलं जातं, एखादा वळू बघताना किंवा रेसला घोडा वापरतो, ज्याची छाती जास्त, त्याचा रिदम जास्त, पळण्याची क्षमता हिथून तयार होते. पहिले मसल्स छाती जास्त डेव्हलप करते पळताना, सपोर्ट करते. बरोबर. ऊर मोठा थोडक्यात असं, म्हणजे जुन्या माणसाचे महत्व असतो. आणि नंतर विषय येतो मादीचा, की बाबा तुमची मादी आहे ती बाबा कुठल्या लाईनची आहे, तिच्या माग काय आहे. बरोबर. जर ते प्युरिटी किती, आणि तिची जर आधी पिल्ला घेतली असली तर तुम्ही म्हणू शकता हा कलर पडतोय माझ्या मादीत, तो कलर पडतोय माझ्या मादी माग आहे. बरं, माझ्या मादीत साधारण केसाला कानाला केस कमी आहेत तर ती नरात जास्त पाहिजे. म्हणजे ब्रीडिंग फॉर्म्युला काय आहे, माझ्या मादीत काय कमी आहे ते नरात एक्स्ट्रा पाहिजे. बरोबर. आपला नियम काय आहे, रिकाम्या जागा भरायच्या, म्हणजे माझ्या मादीत काय कमी आहे ते नरात एक्स्ट्रा पाहिजे. बरोबर.
तर ते आपण जास्तीची अपेक्षा करू शकतो. एखाद्या मादीला केस कमी आहेत तर जास्त केस लेंथ कमी आहे, एखाद्याला छाती कमी आहे, अशी निवड करताना करायची की माझ्या ज्या मादीत काय कमतरता आहे त्यांना राखून भरून निघल्या पाहिजे. बरोबर. अनब्रीडिंग करताना नर बाबा कशी पिल्लं टाकतोय, काय टाकतोय ह्याचा अभ्यास न कळत पाहिजे. बरोबर. काय कुत्री इतके सुंदर असते पण पिल्लं सुंदर पडत नाहीत, त्याला त्याची जनरेशन मागची कारणीभूत आहे. आणि काय कुत्रे सुंदर नसताना सुद्धा अगदी उत्तम प्रतीचं पिल्लं टाकते, ही त्याचा जीन्स त्याच्या माग काय आहे. बरोबर. हे जास्त कारणीभूत आहे. हे लोक काही बघत नाहीत. कुत्रा दिसला सुंदर पुढं की ह्याच्यापासून मला पिल्लं काढायचं किंवा हा करायचा आहे, ही तशी चूकच ब्रिडिंग मध्ये. अभ्यास पूर्ण ब्रिडिंग केलं तर अपेक्षा आपण चांगल्या करू शकतो. बरोबर. आणि किती जरी सुंदर ब्रिडिंग केलं तरी त्याची जीन्सच ती ठरवत असते ती पुढे डेव्हलप काय होणार आहे. काय वेळेस काय होतं, नराचा जास्त जीन्स डेव्हलप होतो. बरोबर. कधी कधी मादीचा होतो. बरोबर. ते नैसर्गिक नियमाप्रमाणे ठरतं, त्यात तुम्ही इंटरफेअर करूच शकत नाही, कोणीच करू शकत नाही. बरोबर. हा ब्रिडिंग फॉर्म्युला आहे बघा सगळ्यात महत्त्वाचा. हाईट बद्दल तुमचं म्हणणं काय? मी बऱ्याच लोकांकडून असं ऐकलंय की पश्चिमी मीडियम साईजच पाहिजे तेव्हा ती पळू शकते, आणि काही लोकांची अशा आवड आहे की पश्चिमी म्हणलं तर मोठंच पाहिजे, जास्त हाईटला पाहिजे. असं वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी मी ऐकल्या. तुमचं म्हणणं काय की पश्चिमी साईज साधारणपणे किती पाहिजे? तो जशी तुम्ही म्हणताय की एकाचं मत येते मोठा पाहिजे, एकाचं म्हणणं येते माय. आता मी जसं लहानपणात मोठं झालं, माझ्या घरी कसं कुत्रा आहे आणि माझ्या घरी कशी कुत्र्याची परवडी झाली, माझं कुत्र कसं पळालं, मग माझ्या घरी जर लहान कुत्र जास्त पळत असेल तर मी म्हणणार लहानच चांगलं. बरोबर. आणि तसा जर विचार केला पश्चिमी हे मोठं पाहिजे. आणि मोठं पाहिजे ह्याच्या आधीचा विषय सांगतो, आपल्या महाराष्ट्रात कारवान आणि पश्चिमीचं स्टँडर्ड ठरलं नाही. काय झालं नाही, पहिली गोष्ट स्टँडर्ड ठरलेलं नाही की हे कुत्र हिथं पाहिजे. ही सगळ्यात मोठा गोंधळ आहे. बरोबर आहे. स्टँडर्ड बाहेरच्या कंट्रीने कसं त्यांचं स्टँडर्ड मेंटेन केले की बाबा कुत्र 26, 27 काय असेल त्यांचं ते एवढंच पाहिजे, ते त्याच्या बाहेर असले की आउट करतात. मग त्यांनी तसंच ब्रिडिंग केलं, तसं डेव्हलप केलं. तसं आपल्यात अजून काही हे गुंतागुंतच आहे. पण पूर्वीचा जर विचार केला, पूर्वीचा तो अगदी कमरा लागणे ती पश्चिमी होते. मग ते बी संपशी वेळ होता. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रपटप अगदी म्हणजे त्यांच्या बाबतीत हीच नाही. बरोबर. ह्यांच्याबद्दल काय सांगताल? आता ही जी तुमच्या नर आहे मोठा, ह्याच्याबद्दल काय लाईन काय, वय काय? लाईन आता हा 2.5 ते 3.25 वर्षाचा बरोबर मेल आहे. ह्याचे वडील गिरवीत मोहिते ह्यांच्याकडे आहे. ह्याच्या ब्रिडिंग मध्ये ह्यांच्या आहे अर्जुन आळवाक ह्यांच्याकडे ऑन द स्पॉट आता आहे. आणि ह्याच्या म्हणजे 5 जनरेशन बॅक थ्रोच्या आपल्याला सगळ्या माहित आहेत. बरोबर. ह्याच्या आणि तसा जर विचार केला आता पश्चिमी सुद्धा थोडं म्हणजे संपायच्या मार्गावर आहे, तसं म्हणायला काय अडचण नाही. बऱ्याच जणांकडे आहे पण ते आता तोडकं मोडकं राहिलंय. बरोबर. म्हणजे माझ्यापाशी चांगला आहे म्हणून दुसऱ्याला कमी लेखायचा हा उद्देश अजिबात ही आज ही आपण ह्या गोष्टीपासून सावध झालं पाहिजे की बाबा हे वाचलं पाहिजे. बरोबर. प्युरिटी ह्यांचे मूळ गुणधर्म संपत चाललेत इनब्रिडिंग मुळे किंवा एकच लाईन जास्त डेव्हलप झाल्यामुळं, किंवा काय जणांपाशी होतं त्यांनी त्याचं ब्रिडिंग नाही घेतलं, किंवा काय जणांपाशी आहे ते तितक्याच लोकांपुरतं मर्यादित अंधारात राहिलं. ह्या बी गोष्टी आहेत त्याला. आता तरी आपण निश्चित ह्याची काळजी घेतली पाहिजे की बाबा हे पुढे वाढलं पाहिजे कसं, चांगल्या चांगल्या माद्या मीटिंग झालं पाहिजे, चांगल्या लोकांपाशी राहिलं पाहिजे, हे ब्रीड वाढलं पाहिजे. आता इनब्रिडिंगचा विषय निघलाय म्हणून विचारतो, इनब्रिडिंगचे नुकसान म्हणजे फायदे नाहीतच आहे, फक्त नुकसान किती आणि कोणकोणते तोटे ते पण. आता जर इनब्रिडिंग हा जर विषय जर घेतला तर इनब्रिडिंगचा नुकसानच जास्त, फायदे फारच कमी. बरोबर. पण इनब्रिडिंग काही लोकांच्या चुकीमुळे बी होते. काय जणांना सांगायचं नाही माझा ह्याचा आहे माझा त्याचा आहे, नुसतं दाबून ठेवा माझा कुत्रा किती चांगला आहे किंवा माझं कसं घर चालेल किंवा मला कसं ब्रिडिंग मिळतील. हे आणि इनब्रिडिंग मुळे कुत्र्याचे मूळ गुणधर्म पार संपत जाते. एक तर तुम्हाला सुंदरता मिळेल किंवा नाही मिळेल ही शाश्वत नाही. बरोबर. काय होतं, मूळ गुणधर्माची राग, तुमच्या शरीरातली प्रतिकार शक्ती, पळण्याची, धावण्याची, जे आतलं इंटरनल असतं ते सगळं बिघडून जातं इनब्रिडिंग मुळे. बरोबर. अजिबात राग. अशी परिस्थिती झाली, काय काय जणांच्या घरी जर गेलो तर अशी कुत्री कुठनं तरी कुठं खोंपाड्यात बसलेली उठवून आणावं लागते, त्याला माणसं आले गेले भुकत सुद्धा नाही ती. बरोबर. म्हणजे राग वगैरे पूर्ण कमी झाला. मग जर राग तुमच्या नसला तर जीन्स मध्ये मग ते कुत्रं कसं, त्या कुत्र्याची माणसाला जास्त काळजी अलीकडल्या काळात घ्यावी लागते. कुत्र्यानी माणसाची काळजी घेतली पाहिजे, ती माणसांना कुत्र्याची. मग ही कशामुळे झाली? इनब्रिडिंग किंवा त्यांचे मूळ गुणधर्म संपले. आपण कसं 4 वर्षाला ऊसाचं बेणं बदलतो, का बदलतो? बरोबर. नवीन चांगलं यावं किंवा चांगलं काय ते लांबड्या खांडीचा हुडकतो. बरोबर. चांगल्या रानातला किंवा चांगला पोतदार त्याला कारण हीच आहे ती. बरोबर. आपण बी कसं शेतात टाकताना चांगलं उत्कृष्ट हुडकतो ती आहे. बरोबर.
हेच उद्देश आहे. इनब्रिडिंगचं फार नुकसान आणि धोक्यात आहे इनब्रिडिंग किंवा ह्या माणसांच्या काही अनैतिक चुकामुळं. हा. आणि इनब्रिडिंगचं अजून एक कारण हे व्यवसाय, वैयक्तिक स्वार्थ. हा हा हा, वैयक्तिक स्वार्थ, माझं घर चालावं, कुत्र्याने पिल्लं द्यावी, माझं घर चालावं, हा दृष्टिकोन लोकांच्या मनात तयार झाल्यामुळे फक्त पिल्लं काढणे, ती कशी निघते ती काय निघते ती ह्याच्याशी देणं घेणं, काढायची आणि विकली आणि माझं घर कसं चालावं, हा दृष्टिकोन लोकांत जास्त झाला. हा एक इनब्रिडिंग होण्याची म्हणजे कारण आहेच. मुख्य नाही म्हणता येत पण आहेच ते अगदी, म्हणजे त्या अनुषंगाने आहेच ते कारण. पहिली लोक ब्रीडिंग कशी करायची? आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून येत आहे, म्हणजे लहानपणापासून येतच आहे. हो हो. पहिली लोक कशी ब्रीडिंग करायची आणि आताची कशी करते ह्यात काय? पहिल्या लोकांचा ब्रीडिंग करायचा फॉर्म्युला काय होता? शिकार हा त्यांचा म्हणजे जीवनातला एक भाग होताच. मूळ उद्देश नव्हते, भाग होता, करमणुकीचं साधन होतं. हंटिंग त्यावेळेस पळतच होते. आता प्रत्येक वेळा आपल्याला हंटिंगचा विषय येतोय या सोशल मीडियाच्या नादाने बऱ्याच जण त्याचे आता बरेचसे बंधन आले, पण तो आवर्जून कुत्र म्हणले की तो विषय येतोच आणि आलाच पाहिजे. हा, आता तो पर्पज थोडक्यात म्हणजे लोकांचा कमी झालाय, बंदी आली. हा, बंदी आली, त्या नको आहे त्या गोष्टी, पण ती जाऊ द्या, तो वेगळा विषय. पण असं नाही की तसं जर कुत्रा विचार केला तर 30, 31, 32, 33 पर्यंत पहिली कुत्री होती. बरोबर. मग ते कुठे राहिले नाहीत. आता ते आपल्याला ब्रिडिंग जमलं नाही किंवा आपल्या चुका, ते राहिलं नाही. हा, त्याला अनेक कारण आहेत. त्याला म्हणजे कोणाला एकट्याला जबाबदार आपण धरू शकत नाही. अशा काय काय गावात इतकी सुंदर कुत्री होती, त्या गावात आता हुडकून एक कुत्र गावाना. बरोबर. मग ही मोठी शोकांतिका आहे ना. बरोबर आहे का नाही? 100 बडकर एक 100 गावं त्या पश्चिमीच्या जातीनं गावं ओळखली जात होती. बरोबर. हा, ते आता कुत्र असं जर काय लोक सांगत होते, कुत्र जर बघायला गेल्यास कुठले हुडकून धरून आणायचे दाखवायचे काही पश्चिमी, इतकी कुत्री होती. अशी फिरायची गावात ना पश्चिमी. आता म्हणजे ही जा, पण पश्चिमी तसा तगडा आणि मोठाच पाहिजे नियमाने, तसा जर विचार केला तरी. किंवा आम्ही मोठा आहे म्हणून म्हणतो, ज्या घरी पश्चिमी जर बारका असेल त्यांनी वाईट वाटायची काही गरज नाहीये. बरोबर. तो त्याच्या ठिकाणी काय तो ते, पण पश्चिमी तसा भारदस्त मोठाच पाहिजे, तरच तो रुबाबदार दिसतो. बरोबर. आणि पळायला त्याला काय फरक पडू शकतोय का? काही नाही, अजिबात सुद्धा ते पण समजलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की हाईट मोठी झाली का त्याला पळता येत नाही. ते स्किल आहे, ते तुमच्या हाईटनं आणि तुमच्या लहानपणाने असं कमी होईल असं नाही, ते स्किल आहे पाळण्याचं. हा म्हणजे चुकीचा गैरसमज आहे की मोठं कुत्र असल्यावर पळतं आणि छोटच असल्यावर जास्त पळतं, असा काही नाही. ते त्याचं शरीर त्याच्यासाठी ते असतं. आता कांक्रेज गाय राजस्थानमध्ये किती मोठी शिंग आहे, त्याला ती जड वाटतेत का? आपल्या खिलारची कशी लहान आहे. मग ते नाही, ती त्या शरीराला ते समतोल असतं. बरोबर. असं नाही की मोठं कुत्र पळते लहान पळतं, असं नाही. एखादा गावठी कुत्र बी चांगल्या कुत्र्याच्या तोंडात मारून जाते, म्हणजे इतकं पळतं. मग त्याचे काय आलं, त्याला छाती नसती गावठीला, डोकं एवढं मोठं. चांगल्या कुत्र्याच्या म्हणजे इतकं उत्कृष्ट पळतं की काय बोलू नका. मग ती बाकी कुत्र्याची पिकं पडतात, मग ते चांगलं का? बरोबर, असं नाही. आता सध्या महाराष्ट्रात अजून एक गोष्ट जरा चालू आहे की सलुकी पश्चिमी ह्याच्याबद्दल तुमचं म्हणणं आहे? आता सलुकी पश्चिमी हा मोठा तीड आहे तसा जर विचार केला तर, बरं का. पण आता खरं जर सांगायचं म्हणलं तर दोन्ही जाती एकच. बरोबर, लक्षात. बरोबर. म्हणजे एखादा समजा म्हणायचं की बाबा शेतात काम करणारा माणूस आणि एखादा स्टँडर्ड लेवलला VIP लोकांचं कसं राहणं, पुसणं, खाणं चांगला, तसं ते पश्चिमी आणि सलुकी हे जवळजवळ एक म्हणायला काही अडचण नाही. बरोबर. फक्त त्यांनी त्यांचं स्टँडर्ड आणि ते डेव्हलप केलंय व्यवस्थित, घासून पुसून धार आणून, ते आपल्यापेक्षा निश्चित पुढे आहेत. बरोबर. आणि ते आनंद आहे. बरोबर. आणि आईच्या पोटापासून ते आईच्या ज्यावेळेस भरतात तेव्हापासून त्याची काळजी घेतली. आपल्या महाराष्ट्रात तेवढी केअर त्यांची केली जात नाही. बरोबर. असा विषय. पश्चिमी आणि सलुकी जवळजवळ एक म्हणायला काही अडचण नाही. आता त्या माणसाचं नाव नाही, पण काही लोकांनी आपल्या महाराष्ट्रात फिरून काही लोकांना ज्यावेळेस 2000 कुत्र्याची किंमत नाही, 15,000 रुपये देऊन कुत्रे इथनं घेऊन गेली आणि ते त्यांनी डेव्हलप केलं, त्यात अजून काय कमतरता भरून काढल्या, तेच कुत्री परत महाराष्ट्रात आणून दाखवली. किती मोठी शोकांतिका आहे आपली. त्यावेळेस 2000ला कुत्र घेत नाही, त्यावेळेस 15,000 रुपयाला पैसे देऊन कुत्र आपल्या चांगली पळणारी, चांगली व्यवस्थित गोळा केली. बरोबर. हा, मग हे कशासाठी नेली ही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. त्यांच्यापाशी चांगलं होतं तर आमची गरज काय? बरोबर. त्यांच्यापाशी जर आपल्यापेक्षा सरस होतं तर आपली गरज काय होती? बरोबर आहे. हा, जे आपल्यात काय एंडोरन्स ताकद जास्त असेल, बाकी काय असेल, असं काय नाही. जवळजवळ पर्यंत सेमच आहे, फक्त त्यांनी त्यांचं स्टँडर्ड चांगलं डेव्हलप केलं,
इनब्रिडिंग पासून लांब राहिली, व्यवस्थित चांगलं डेव्हलप केलं आणि अगदी त्यांचं स्टँडर्ड अगदी म्हणजे जोखण्या जागा आहे, म्हणजे भयंकर इतकं सुंदर की आपण त्यांच्या पुढे उभा राहिलं तर अगदी मळल्यासारख्या माणसासारखी परिस्थिती आपली त्यांची. त्याला आपण सुद्धा नकळत कारणीभूत आहे. आपण ते टॉप लेवल आहे, तर आपण संपायच्या ह्याच्यावर आहे. मग आपण त्याला कम्पेअर करू शकत नाही त्यांना. बरोबर करतोय का कम्पेअर? बरोबर. घरातल्या सदस्याप्रमाणे कुत्र्यावर प्रेम करते ती. हा, आपलं पहिलंच कुत्र घराच्या बाहेर असतं. हा, म्हणजे आपल्यात बी प्रेम करणारे लोक आहेत, त्यांना आपल्याला टॉस करायचं, पण इतकं म्हणजे त्यांनी केअर करते त्याची. असा विषय आहे बघा. आता आम्हाला सांगा की ब्रिंडल हे पश्चिमेमध्ये म्हणजे वाघ आपण मराठीमध्ये म्हणतो, ते असतं का नसतं? हे बऱ्याच लोकांचं म्हणजे वेगवेगळी मत आहेत की मत त्याच्यावर काय? आता हा जर विषय घेतला तर हा विषय नक्कीच वादाचा आहे. अलग लक्षात, हा ब्रिंडल केसे वादाचाच आहे. पण माझं जर वैयक्तिक मग तुम्ही जर विचारला तर ब्रिंडल कलरला हे कारवांमध्ये पश्चिमेमध्ये मी वैयक्तिक जग काय म्हणते ह्याच्याशी मला देणं घेणं नाहीये. कुणाला काय वाटतं ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, पण माझं वैयक्तिक मत हा पश्चिमी कलर ब्रिंडल आणि कारवांमध्ये नाहीच आणि नसायलाच पाहिजे. आहे ह्याला म्हणजे आपल्याला नाही, पण माझं वैयक्तिक मत मी सांगतोय. कोणाला काय वाटलं ह्याच्याशी मला देणं घेणं अजिबातही नाही, पण नकोच आहे आणि नसलाच पाहिजे. काही पूर्वीच्या काळी चुका झाल्या ते आज आपल्याला कुठेतरी तोंडवर काढतात बघा. असा विषय तो ब्रिंडल कलर माझी तरी 100% नाकारच असेल, तर नकोच आहे, नसलाच पाहिजे. बरोबर. आता आपण सगळेजण म्हणतोय, प्रत्येक जण बोलतात की ब्रीड वाढली पाहिजे, ब्रीड वाढली पाहिजे, आणि इंग्लिश ब्रीडच्या आणि ह्या ब्रीडच्या म्हणजे कंपॅरिझन मध्ये ही सरस कशी तुम्हाला असं वाटते, किंवा ह्यांच्यात आणि त्यांच्यात बदल काय असं वाटतंय? की आता ते इंग्लिश ब्रीड बद्दल आम्हाला काय वैयक्तिक मत नाहीये. ते पण कुत्रा आहे, हे पण कुत्रा आहे, ही हॉबी आहे सगळ्यात पहिली लोकांची. कुत्री ही आवड आहे, छंद आहे. हा, काय राखण्याच्या दृष्टीने पाळतील, काय लोक आवडीनं पाळतात, ती हॉबी आहे. ते कुत्री त्या ठिकाणी वेगळे आहेत, हे कुत्री ह्या ठिकाणी, पण हे आपलं इंडियन ब्रीड आहे. बरोबर. ही इतकं सेन्सिटिव्ह, वासाची आणि कानाची क्षमता इतके असते, आणि दुसरी गोष्ट कमीत कमी रोगाला बळी पडते. बरोबर. आणि एका भाषेत जर सांगायचं म्हणली ह्यांची व्याख्या, तर एका महिन्याचा इंग्लिश ब्रीडचा जेवढा खर्च नाहीये, त्यांचा उभ्या आयुष्यात ह्यांना इतका खर्च होऊ शकत नाही. ह्याचा अर्थ खर्च करायचा असा होत नाही. खर्च आलाच की खाणं पिणं, काय मेडिसिन असलेल्या गरजेनुसार डेव्हलप होण्यासाठी. पण तसा जर विचार केला इंग्लिश ब्रीडच्या तुलनेत की हा हे थोडं अन्न दिलं पाहिजे, अन्नही त्याला व्यवस्थित दिलंच पाहिजे. मग ते तुमची जबाबदारी आहे. तुमच्या घरी जर कुत्रा आहे तो 100% तुमची जबाबदारी आहे केअर करायची. त्याला काय लागतंय, माझ्याकडे कुठलं ब्रीड आहे, त्यासाठी खर्च नाही म्हणजे असं कमी मेंटेनन्स खर्च आहेच. कुत्रा माणूस आहे, लहान बाळ असो, म्हातारा माणूस असो, यंग असो, ज्या त्यानुसार ज्या त्याचा खर्च आहे. मग ह्याचा खर्च आहे, पण हे कमीत कमी आजारी पडतात सगळ्यात वातावरणात तग धरून ठेवण्याची पद्धत. रोगप्रतिकारक शक्ती भयानक रोगप्रतिकार शक्ती, आजारी नाही कुठल्या वातावरणात, कमीत कमी खाद्य आणि घरच्या खाद्य सगळ्यात महत्वाचा विषय. ह्याचा अर्थ ह्याला फूड चालत नाही असं नाही, सगळी घरचं घालू शकत नाही, त्याला पर्याय तो आहे. मग तुमच्या पद्धतीने तुम्ही काही देऊ शकता. नॉनव्हेज दिलं पाहिजे, डॉग फूड काय ते असेल ते असेल दिलं पाहिजे. पण बाकी ब्रीड पेक्षा आपल्या घरच्या जरी जेवणावर जरी ठेवले तरी ते राहणार. आणि हे ब्रीड तुम्ही आवर्जून तुम्हाला विचार, हे वाढण्यासाठी काय करावं, वाढण्यासाठी काय करावं लागेल हा प्रश्न सगळ्यांचा झालाय. हा एकट्या पुरता कोणापुरता मर्यादित राहिलेला बरोबर. ही काय माझ्या पुरता किंवा तुमच्या पुरता, सगळ्यांचा हा प्रश्न झालाय. हे जर आपण एकामेकाची जर ओढाओढी करत बसलो तर हे नक्कीच मागं पड आहे. बरोबर. यासाठी काहीतरी ठराविक म्हणजे ज्यांचं पटतंय म्हणा, काय जणांचं पटत नाही, थोडं एकत्र आलं पाहिजे. बरोबर. एकत्र आलं पाहिजे, समंजसपणाने चांगलं ब्रीडिंग केलं पाहिजे, चांगलं टिकलं पाहिजे, किंवा लोक आपल्याकडे कशी डायव्हर्ट झाली पाहिजे. बरोबर. किंवा लोक माझं गिरायक वाढायसाठी मी तुम्हाला कमी लेख नाही, हा फार चुकीची गोष्ट आहे ना. किंवा माझं कुत्र खापासाठी किंवा माझं पिल्लू जायसाठी मीच किती चांगला किंवा माझंच कुत्र चांगलं, हा पहिला डोक्यातनं दृष्टिकोन काढला पाहिजे तुम्ही. बरोबर. की मला विचारलं बाबा एक जण मला पिल्लू घ्या, माझ्याच कुत्र्याचं घ्या, माझं चांगलं, असं नाही ना पाहिजे. तो वैयक्तिक स्वार्थ झाला ना. स्वार्थ जगायला निश्चित असला पाहिजे, स्वार्थाशिवाय माणूस जगूच शकत नाही. निस्वार्थी झाला तर घर सोडून जावं लागतं. बरोबर. स्वार्थ हा पाहिजे, असायला बी पाहिजे जगण्याला, पण असा स्वार्थ नाही की फार नुकसान करून आपल्या एकट्याचं साधलं पाहिजे, असं नाही. ही मूळ कारण आहेत बघा ह्या कारवान आणि पश्चिमेला संपायला. आणि एखादा कुत्रा चांगला असला की एकच लाईन जास्त डेव्हलप होत गेली की त्यामुळे बी धोका होतो त्याला वाटत त्या. बरोबर. परत मग ब्रिडिंग करायला, इनब्रिडिंगचा विषय कारवांमध्ये तर हा भयंकर इश्यू झालाय. मध्यंतरी काळात ग्राउंडनं बरंच नुकसान केलं, त्या ग्राउंड साठी आपल्याला नावं नाही ठेवायची, पण ते चांगलं पळतंय, दिसायला ऍक्टिव्ह,
त्यामुळे त्याच्याकडे जास्त breeding जास्त लोकांनी जास्त केलं. झालं. त्यामुळे ते आणि कारवांमध्ये तर असा विषय झाला की एकच कलर मध्येच्या काळा इतका वाढत गेला की अक्षरशः नामशेष होत चालेल बाकी कलर, किंवा काळच कारवा नाही असं म्हणलं जातंय किंवा हे चुकीचं आहे. बरोबर. नाही, हे म्हणजे दुसरं इतर कलर सुद्धा आहेत आणि पहिले सुद्धा होते आणि आज सुद्धा आहेत, तर मान्यच करावं लागतंय. काळ्याला थोडं दिसायला बरं दिसतंय त्यामुळे लोक त्याला जास्त पसंती देतात. बरोबर. आणि इंग्लिश ब्रीड्स पेक्षा निश्चितच ह्या ब्रीड उत्तम आहेत. बरोबर. गार्डिंग साठी, राखणीला, तुम्हाला शौक म्हणून. आता इंग्लिश ब्रीड मध्ये किती अशा फर असणारे कुत्रे आहेत, किती पश्चिमेला आपल्या कानाला आणि शेपटालाच फक्त केस आहेत. बरोबर. किती अशा त्यांचं किती केअर करावं लागते, बरोबर. भयंकर केअर करावं लागतं. अगदी त्यांची हेअर कटिंगची दुकान सुद्धा आहेत. बरोबर आहे. हा. वेळच्या वेळी ग्रूमिंग करावं लागतं. हो. आणि बऱ्याच लोकांचा, काही जणांचा गैरसमज आहे की हे ब्रीड की तुम्ही अपार्टमेंट मध्ये ह्याच्यावर पाळू शकणार, हा चुकीचाच गैरसमज आहे. माणसं राहते तिथे जनावर करावं शकणार नाही. डेव्हलप फक्त त्याला हे ब्रीड कसं आहे, जेवढं मोकळं राहील तेवढं चांगलं लागतं. हे वर्किंग ब्रीड आहे. असं नाही की आम्ही अपार्टमेंट मध्ये कसं ठेवू, कसं काय सुद्धा नाही. त्याला वेळच्या वेळी खायला मेंटेन केलं आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमच्या बरोबर वॉर्मअप दिलं, काम दिलं, हे सुद्धा ब्रीड अशा कितीतरी लोकांनी पाळले. बरोबर. आणि आमची तर निश्चितच विनंती राहील किंवा आमच्या सगळ्यांचंच काम आम्ही तर वैयक्तिक करतोय ज्याच्यावर, की लोक ह्याच्यावर कशी डायव्हर्ट झाली पाहिजे, बरोबर. की हे ब्रीड कसं आपलंय, आपल्या पूर्वजांनी कसं पाळलं. बरोबर. नक्कीच लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. बरोबर. कारवांमध्ये काय काय बघता, नवीन पिल्लू तुम्ही खरेदी करता किंवा तुमच्याकडे आता मीटिंगचा मेल आहे त्याचं स्टडचं पिल्लू घेऊन येताना काय काय बघता त्या पिल्लामध्ये? सगळ्यात महत्वाचा विषय, स्टडचं पिल्लू निवडताना तुमचा कुत्रा स्टड आहे, तुमच्या नराची तुम्हाला जनरेशन माहित पाहिजे, माहिती पाहिजे ती, की माझा नर माझी कसली पिल्लं टाकतोय किंवा कशी पिल्लं ह्याच्या कलरवर पडतात. हा विषय तुमचा झाला स्वतः वैयक्तिक घरचा, बरोबर, स्टडचा. आता नंतर विषय येतो मादीचा. बरोबर, मादीचा विषय येतो. आता त्या मालकाला माहिती पाहिजे की मादीचा आय कोण आहे, बाप कोण आहे, कसं काय आहे. बरोबर आहे. बरोबर, तो विषय तिथं येतो ब्रीडिंगचा. आणि मग तिथं विषय आल्यानंतर मादीचा तुम्ही स्टडचा ह्याचा अभ्यास करा, मग पिल्लू ठरवू शकताय तुम्ही. बरोबर, हे झालं लाईनचा अभ्यास. आणि आता पिल्लापाशी गेल्यानंतर बाबा पिल्लू निवडताना कसं पाहिजे, बरोबर, डोकं, त्याची डोळ्याची ठेवण, कान, त्याची स्ट्रेट लाईन, शेपूट किती लहान पाहिजे, पुढच्या छातीतला गॅप, त्याला लेंथ कशी आहे, त्याची पडलेली नाही पाहिजे, नाहीच पाहिजे. ते बॅक पडलेली कुत्र तुम्ही पळताना त्याचे परिणाम तुम्हाला माहित पाहिजे. बघा, दाखवू शकता 2 मिनिटं ह्याला उभा करून आम्हाला दाखवा की कसं पाहिजे. चल उठ इकडं. आता स्ट्रेट लाईनचा जर विचार केला, स्ट्रेट लाईनचा हो का, ही स्ट्रेट लाईन ही एकदम सरळ पाहिजे, ही तर डाऊन नाही पाहिजे. हा, ही डाऊन नाही पाहिजे. हा चौक, हा म्हणजे अँग्युलेशन मधला किंवा ह्यातला जरी तुम्ही ही गेला, शोला जर गेला, तर तुमच्या कुत्र्याची अॅनाटॉमी चेक केली जाते. तुमचं कुत्र कुठल्या कलरचे आहे त्यांना येणं नसतं. हा, अॅनाटॉमी असते. बरोबर. हा, तुमचं कुत्र काय पाहिजे, ही स्ट्रेट लाईन आली, ह्याचा विचार केला पाहिजे. इथं ह्या पुढच्या छातीत गॅप पाहिजे, तर पाहिजेलच. रुंदी पाहिजे. हा, रुंदी, अंतर जास्त पाहिजे. बरोबर. हा, मग बाकी शेपूट पडत नसायला पाहिजे नाहीच. हा चौक कुठल्याच कुत्र्याचा पडलेला नसला पाहिजे. बरोबर. हा, आणि हितला भाग हा कर्व पायाचा, हा कर्व तो पाहिजेलच कुत्र्याला कर्व. आणि जास्त खडं बी नाही पाहिजे. ते ठराविक त्याचा अँगल आहे, त्या अँगलला ते पाहिजे. बरोबर. हा विषय. आता ह्याच्याबद्दल काय माहिती सांगचाल? हा स्टडचा नर आहे तुमचा? हा, स्टडचा नर आहे. आता 5.5 ते 4.5 वर्षाचा बरोबर आहे. आणि ह्याच्या 7 जनरेशन मला माहित आहे. 5 पर्यंत मी स्वतः वैयक्तिक पाहिले. बरोबर. 6वी 7वी जनरेशन आमचे मित्र लातूरचे श्याम बरोरे त्यांनी पाहिले त्याच्या बॅक्टरच्या, म्हणजे 5 पर्यंत मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. आई वडील कुठले त्याचे? आई वडील बाजीराव ह्याचा बाप येतो शांबरवाडीकडे आहे. आय माधुरी श्रीपाद सोलंकी म्हणून होते त्यांच्याकडे नांदेडला, त्यांच्याकडे होती माधुरी शांबरोच्या घरीच भेट झाली ती सुद्धा. आता ती परत 2-3 ठिकाणी फिरली, पण माधुरी म्हणून आहे तिची. आणि एरनोळ्याचा बादल हा आजोबा येतो याचा. आणि गणेश पारशेकडला लखन बांड्या कलरचा तो आजोबा येतो ह्याचा डायरेक्ट. बरोबर. बाकी आपल्या ह्याच्या 5 जनरेशन मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. बरोबर. आणि तिथनं पुढं आमच्या मित्रांनी पाहिलेत. तर पश्मीचं आपण स्ट्रक्चर किंवा कसं पाहिजे, काय पाहिजे ते बघितलं. कारवांचं जरा सांगा की कसं पाहिजे, काय शेपूट कसा पाहिजे, कान आपण व्हिडिओ मध्ये बोललो, पण समोर कारवान आहे आता, सांगा की कसं पाहिजे. कारवान कसं पाहिजे, एकतर स्किनला तुळतुळीत पाहिजे. सगळ्यात महत्वाचं स्किन येते कारवांची, महत्वाचं त्यात ही केलं पाहिजे. कारवांचं तोंड, बरोबर, तोंड, डोक्याची ठेवण, कान तसे नियमाने
म्हणजे 3 बोटापेक्षा पाहिजे 3 बोटच नियमाने कान. आता अशी नाही की कारवान 3 बोटापेक्षा मोठी आहे त्यांना आपल्याला म्हणजे काही टॉस करायचं नाही, पण कमीत कमी कारवांचं 3च बोट कान पाहिजे. रुंदी. रुंदी कानाची, त्याला गडी नाही पाहिजे, गुंडळी नाही पाहिजे, वर तर नाहीच केले पाहिजे, ही सगळ्यात महत्वाचा विषय. हा, आणि वरची स्ट्रेट लाईन म्हणजे कारवांमध्ये जे स्ट्रक्चर बघितलं, पश्चिमी जे बघितलं तर ते कारवांमध्ये पाहिजेलच. हा, स्ट्रेट लाईन म्हणा, तुमची छाती पाहिजे, छातीचा पुढचा गॅप, हा शेपूट हा करंगळ इतका शेवटीला झाला पाहिजे, तिथं गच्च्यात लहान पाहिजे, हा शेपूट नियमाने इथं संपला पाहिजे. बरोबर. शेपटाला आकडा नाही पाहिजे. बरोबर. हा. आता बरेच जण म्हणजे छाती पाहिजे, नवीन लोकांना पण माहित नाही, जुने पण लोक म्हणजे छाती पाहिजे, पण पाहिजे कारण काय त्याचं, की कशासाठी पाहिजे मेन छाती? आता म्हणजे छाती ही कारवानला नियमाने पाहिजेलच, नाही का म्हणतात हे मला माहित नाही, पण छाती पाहिजेलच. इतक्या सुंदर छाती होत्या पहिल्या कुत्र्यांना, अशा शब्दात त्यांचा उल्लेख केला जायचा की अशी सुपासारखी छाती म्हणली जायची, किंवा मावाच्या पोळीसारखी अक्षरशः कुत्र्यांना बसा येत नव्हतं, बसायच्या आधी त्यांची छाती टेकत होती, इतक्या छाती होत्या, इतकी सुंदर होती. मग ते कुठे गेले आता? पाहिजे कशासाठी? पण ती पाहिजे कसं आहे, छाती हा त्यांचा रेखीवपणाचा एक गुणधर्म आहे. माणसाला कसा नाक पाहिजे तसे त्या कारवामध्ये छाती हा मेजर करते, आणि छाती मोठी असली की रिदम, बरोबर, पळल्यानंतर ते फुफ्फुसासाठी फुगायला जागा लागते. बरोबर. असा नाही की बाबा छाती कमी असल्या, पण तो एक सौंदर्याचा भाग आहे त्याचा, आणि ते पाहिजे. ऊस कसा गोडच पाहिजे, बरोबर, कारलं कसं कडूच आहे, तशी ती कारवांना छाती हा पाहिजेलच. आंबा कसा आपण म्हणतो गोडच पाहिजे, साखराचा गुणधर्म कसा आहे गोड, तशी कारवांना ही छाती पाहिजेलच. हो, बरोबर. आणि प्लस रुंदी पाहिजे, रुंदी, पुढचा गॅप, दोन्ही पायाच्या मधला आणि छाती. बरोबर. हा, असा ज्या त्या लाईन नुसार थोड्या छात्या कोणाच्या वेगळ्या कट्स आहेत, पण छाती ही नियमाने पाहिजेलच, असायलाच पाहिजे. बरोबर. हो, हे तसं नियमान हंटिंग ब्रीड आहे. बरोबर. हा, त्यांच्यासाठी रिदम साठी. बरोबर. हा, पायाची ठेवण कशी पाहिजे, बोट कशी पाहिजेत पायाची? आता पायाची ठेवण जर म्हणला तर येते छातीत पहिला गॅप, आणि मुठ्ठे आहेत जे खालची नक्या बसली जागा, ती आशे नाहीत पाहिजे, आशे पाहिजे आवा. बरोबर. असं असलं की तुमचा जमिनीशी संपर्क जास्त येतो, तो इंजुरी होण्याची चान्सेस जास्त राहतात पळताना. बरोबर. हा, आणि असं असलं की ते जमिनीशी म्हणजे एकरूपपणा, मजबूती, खालच्या टोपणाला ते पळताना पण फरक पडतो. आणि ही झालं की इंजुरी कमी. अशी बोट म्हणली कुठेही धडकू शकते तुम्ही, अशी पाहिजेत मुठ्ठे. जुने लोक म्हणायचे की बोट पसरून लांब बोट नको आहे. ते आजही काही लोक गेले ते पहिलं कुत्र्याची पाय बघतात बघा, जुनी लोक. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा अँगल मागचा अँगल जे आहे ते इळ्यासारखा भाग, ह्याचा अर्थ इळासारखाच पाहिजे असा होत नाही. इळा म्हणल्यावर तो म्हणायला इळा आहे, इळा म्हणल्यावर जास्त होतो तसा नियमाने. बरोबर. ओव्हर अँग्युलेशन जरी असेल तरी कुत्रा पळायला त्याला अडचणी येतात. बॅलन्स, बरोबर. हा जे आहे का नाही, हा याचा बघा बॅलन्स पाय आहे सगळ्याला. आणि परत येतो विषय चौकाचा. तुम्ही सपाटीला एखादा चौक पडणार असेल कुत्रा पळ, ज्यावेळेस अशी उंचाला पळायचं म्हणले की चौक तुम्हाला मजबूत पाहिजे. बरोबर. हा, चौक आपण बैला सुद्धा वळू बघा म्हणतो, पडक्या चौकाचा नको आहे. का कारण आहे त्याला? ती कारण आहे. बरोबर. हा, असा विषय आहे बघा. कारणामध्ये डोकं लहान पाहिजे, तोंडाची नळी एकदम स्ट्रेट अशी सरळ पाहिजे. हा, ही पाहिजे. साधारण नराचं मादीपेक्षा डोकं थोडं कारवामध्ये राहतं मोठं. बरोबर. पश्चिमेमध्ये पण राहतं थोडं, नराचं वेगळं. हा, बघा हा टोटल कुत्रा मोकळा असतो, स्किन बघा 24 तास मातीत इकडे बसल्या असते. स्किन बघितलं का, आता मी त्याला आणताना पुसून आणलाय तरी ती बघा किती, म्हणजे हे नॅचरल गुणधर्म आहेत आणि हे पाहिजेतच. हा, आता हे पिल्लू, स्टडचं पिल्लू, ह्याच नाराचं पिल्लू? हो, हे आपल्या स्वतः घरचंच ब्रीड आहे. हा, ह्याचा बाप हाच आहे, ह्याची आई पण माझ्याकडेच आहे. हे दोन्ही काय बघून तुम्ही ठेवले पिल्लू, किंवा ह्याच्यातले फीचर्स काय? फीचर म्हणजे काय माहिती आहे का, आता हे आज पिल्लू हे 40 दिवसाचं झाले पूर्ण. आता ह्याच नराचं ह्याच मादीचं बघा, इथंच ब्रीडिंगचा विषय येतो. ह्याच नराचं ह्याच मादीचं हे 4थं ब्रीड आहे माझ्याकडे. बरोबर, 4थं. पण हा कलर कुठून आला हे मला सुद्धा आज कळलं ना. म्हणजे ही मोठी गुंतागुंत आहे का, हे तुम्ही ठरवलं का? हा, तुम्ही ठरवला का? मला सुद्धा आज हा मोठा प्रश्न पडला की हा कलर आलाय कुठून. बरोबर. मग मी थोडी इन्क्वायरी केली तर आम्हाला असं लक्षात आलं की ह्या मादीच्या मागे तनाळीच्या नराच्या कुठं काहीतरी आसपास हा कलर येतोय असं सांगितलं मला एक जणाने. मग हे अभ्यास केला, हे ब्रीडिंगचा फॉर्म्युला आहे बघा. हा कलर पडला तर ती मला राहू ना की बाबा हा कलर कुठून आला आपल्यात, बाबा पहिला कधीच नव्हता. आता हे बघा 40 दिवसाचं पिल्लू आहे, ह्याचे पायाचे मुठ्ठे बघा तुम्ही एकदम, हे तोंड बघा स्ट्रेट लाईन.
हा. आहे का. आणि स्किन इतक्या लहानपणी स्किन आणि हे लांब किती आहे, हे जशी पोट बघा. आता हे पिल्लू थोडं खायला असल्यामुळे हेल्दी वाटतंय. मला आता 1-2 जणांनी फोटो टाकल्यानंतर मला म्हणले हे कारवान आहे का, म्हणजे ते चुकीचं नाही, त्यांचा तो प्रश्न बरोबरच होता. बरोबर. कारवान आतापर्यंत आपल्याला स्लिमच असते, स्लिमच बघायची सवय लागली. बरोबर. त्यामुळे हे जरा हेल्दी आहे, बरोबर. खायला चांगला असल्यामुळे किंवा त्याच्या अंगी लागत असेल, बाकी कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन योग्य रीतीने मिळाल्यावर आईचं पोषण चांगलं ह्याच्यामुळं जास्त दिवस पिल्यामुळे. कारवान हे तुम्ही फोटोत किंवा असं ह्या माध्यमाने सिलेक्ट करू शकत. सगळ्यात महत्वाची लाईन आणि समोर जाऊन पाहणे. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. हे माझं आहे म्हणून मी चांगलं सांगितलं म्हणजे चांगलंच असू शकतं असा विषय नाही. बरोबर. सगळ्यात ज्याला खरेदी करायची त्याने समोर जाणे, मालकाशी अभ्यास करणे, आई वडिलाचा दोन्हीचा, नंतर त्यांचे फ्युचर काय, ह्यात काय येतील, मग तिथं बाबा पिल्लू कमीत कमी 40 दिवसात तरी घेताना नक्कीच पाहिजे. बरोबर. म्हणजे ते थोडं तरी पुढे जाऊन काय बनणार आहे किंवा काय फ्युचर त्याचे दाखवते. लहान पिल्लं सगळे सर्वसाधारण एकसारखेच, त्याला फार अनुभवी लोक लागतात लवकर बघायला. अभ्यास लागतोय. मग लाईनचा अभ्यास असला की पिल्लू सिलेक्ट करायला सोपं पडतं. नराचा बॅक्थ्रो आहे, मादीचा, असा विषय येतो. अतिशय म्हणजे मस्त माहिती आणि माहितीपूर्ण व्हिडिओ झाला. आणि आपण आता श्वानांचे फोटो वगैरे घेऊ. तुमचा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचंय, एवढं बोललो. निश्चितच आम्ही लहानच आहे किंवा लहानच आहे आजही कारवान मध्ये आम्ही कमी दिवस काम करतो. फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही वैयक्तिक तुम्ही असो मी असो अर्जुन तिघ आहे हा उद्देश आमचा नाहीच की कुणाला कमी लेखण्यासाठी आम्ही उद्देश केलाय. बरोबर. अजिबात नाही. हे वर्किंग व्हिडिओ आहे की आमच्या या व्हिडिओने काम करावं, लोक डेव्हलप व्हावी किंवा वाढावं, कारवान समजावं, हा निमित्त आहे. असं नाही की कुणाच्या कुत्र्याला कमी लेखायसाठी किंवा वैयक्तिक कुणीही हे म्हणावं घेऊन की हा बाबा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला टॉस केले किंवा आमच्या कुत्र्याला नाव ठेवले. अजिबात सुद्धा नाही. जी ती ज्या ठिकाणी योग्य आहे आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहे. या व्हिडिओच्या माध्यमात असं कोणी कुठल्या गोष्टीसाठी वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे. व्हिडिओ म्हणजे माझी मुलाखत घेतली म्हणजे माझ्यासाठी नाही, जे मुलाखत घेतात त्यांच्यासाठी नाही. हा हॉबी आमचा आवडीचा विषय आहे. बरोबर. हे आम्हाला वाटलं असं करावं, हा आमचा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ह्याच्यात कुणाच्या लाईनला आम्ही टॉस केलेलं नाही किंवा कोणी मनावं वैयक्तिक घेऊन कुठल्या कलरशी कुठल्या कुत्र्याशी अजिबात नाही. हा आमचा सगळ्यात स्वच्छ उद्देश होता. बरोबर. आणि यातून एकच सांगायचं की बाबा कारवान आणि पश्चिमी ही ब्रीड वाढली पाहिजे. चॅनलचा आपला उद्देशच ते आहे की व्हिडिओ बनवण्याचा पण उद्देश आपला तेच आहे की नक्की बरं का महेश भाऊ तुम्ही हे काम करताय की अगदी जोखण्यासारखं आहे. बरोबर. हे संपत चालले. ह्या लोकांनी आपल्याला नवीन लोक जोडले गेले आणि तुम्ही हे काम करताना आज तुम्हाला सोशल मीडियाचा आधार हा घ्यावाच लागतोय आणि घ्यायलाच पाहिजे. बरोबर. तुम्ही एका वेळी एकाच माणसाला भेटू शकता. तुमचा व्हिडिओ एका वेळी 1000 माणसाला भेटू शकतोय. बरोबर. 1000 मी म्हणतो लाख जणांनी बघितला तो पुढचा विषय. बरोबर. त्यातली 4 लोक जरी आपल्यासाठी डेव्हलप झाली किंवा ते वळली तरी ह्याच्यासारखा मोठा लाख मोलाचं. बरोबर. हे व्यवसायाचं नाही, हे ब्रीड वाढण्यासाठी आहे. बरोबर. हा व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आनंद आहे की लोकांपर्यंत पोचतंय, नवीन काहीतरी हे होतंय आणि असंच तुमची प्रगती होत जाऊ ही आमची ईश्वरचरणी. जास्तीत जास्त लोकांना भेटा, जुनी असो नवी असो. आणि ह्या व्हिडिओ मध्ये काय होतं, आम्ही यंग जनरेशन आहे. बरोबर. शिक्षणामुळे ह्या आम्ही फेस होऊ शकतोय, बोलू शकतोय. बरोबर. जुनी माणसं अशी आहेत की तुम्हाला अनुभव भरपूर पण बोलू नाही शकत, बोलू शकत नाहीत. त्यांचे फ्युचर आणि खरंच ते तुम्ही जाणून घ्या किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवा. वैयक्तिक मांडी घालून का माणसाने बसना घ्या त्यांचे व्हिडिओ. 4 शब्दाचे मोल आपल्याला लाख मोलाची ठरतील. बरोबर. जुन्या लोकांचे गरज आहे. ते आताच्या काय पिढीला काय त्यांच्या गोष्टी आवडणार नाही किंवा त्यांनी सांगितलं पण ते घ्या, पोचा त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त कुत्री. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद अर्जुन दादा. तुमचे मनापासून धन्यवाद.